मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मुलांचे मेसेज आणि कॉल्स येत आहेत. जिल्हा न्यायालय भरती 2023 बाबत असलेल्या स्टेनंतर आता पुढे काय? स्टे हा किती दिवस राहणार आहे? यामध्ये किती कालावधी लागू शकतो पूर्ण स्टे संपण्यासाठी? तर पहा मित्रांनो, 17 मे 2014 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालय भरती 2018 बाबत मुलांनी केलेल्या याचिका संदर्भात उच्च न्यायालयाने म्हणणे सादर करण्यास 10 आठवडे मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच एकंदरीमध्ये त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी 10 आठवडे मुदत देण्यात आलेली आहे आणि 10 आठवडे तर सध्या वेळ तर लागणारच आहे. ही मुदत साधारणपणे जुलै 3ऱ्या आठवड्यात संपणार आहे. जर यामध्ये उच्च न्यायालयाने म्हणणे सादर करण्यास अजून जर कालावधी मागितला, तर तो त्यांना मिळू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये अजून काय लागू शकतो, त्या ठिकाणी वेळ लागू शकतो किंवा विलंब होऊ शकतो. पण मित्रांनो, जुलै 3ऱ्या आठवड्यात उच्च न्यायालयाने आपले म्हणणे लेखी सादर केल्याच्या नंतर पुढील तारखांना दोन्ही पक्षाचे युक्तिवाद होतील आणि हा युक्तिवाद झाल्याच्या नंतर स्टेबाबत लगेच जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात निर्णय होईलच, हे निश्चित सांगता येत नाही. कारण न्यायालय प्रक्रिया ही जरी फास्ट असली तरी 3-4 तारखा या जुलैच्या आठवड्यानंतर पडतील. त्यामुळे जेवढे काही मित्र या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीमध्ये तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, की त्यांनी प्रॅक्टिस चालू ठेवावी. कारण ही भरती काही पूर्णपणे रद्द झालेली नाही. काही कालावधीपुरती त्यांना स्थगिती आलेली आहे. लवकरच ही स्थगिती उठेल आणि त्यानंतर ह्या पुढच्या प्रोसेस आणि पुढच्या परीक्षाही वेळेनुसार होतील. जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे पॅसेज पाहिजे असतील, तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर आर-एस ₹50 तुम्हाला या ठिकाणी पेड करायचे आहेत आणि पेड केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी मराठीचे 40 आणि इंग्रजीचे 40 पॅसेज तुम्हाला मिळून जातील. तर नंबर आहे 9881788971 या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करू शकता. त्यानंतर तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचे संपूर्ण पॅसेज या ठिकाणी मिळून जातील. अजून तुमची काही समस्या असेल तर तुम्ही WhatsAppद्वारे मेसेज करू शकता.